मराठी रेसिपींमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि थंडीच्या दिवसामध्ये बघा इडलीचं पीठ फुगत नाही, तर तुम्ही इथं बघू शकता मी भिजवलेल्या इडलीच्या पिठाला किती मस्त अशी जाळी आली आणि पीठ अगदी फुलून पूर्ण पातेल्याच्या वर आलेलं आहे। तर बघू शकता किती छान असं इडलीचं पीठ फुगलेलं आहे। आणि याच्या इडल्या, डोसे, उत्तप्पे आणि आप्पे एकाच इडलीच्या पिठापासून आपण 4 पदार्थ बनवू शकतो। तर बघू शकता किती मस्त असं हे पीठ फुगलेलं आहे। भिजवण्याची पद्धत अगदी साधी सोपी आहे आणि थोडंसं वेळ द्यावा लागतो ह्याच्यासाठी, पण पीठ खूप मस्त फुलतं। तर आता इथं हे फुललेलं पीठ आहे ना, मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि याच पिठापासून ना मी इडल्या आणि कुरकुरीत असे डोसे बनवणार आहे। तर इथं बघू शकता हे पीठ चांगलं ना आधी मी मिक्स करून घेतलं आहे आणि खूप जास्त घट्ट आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि अगदी थोडंसं मी पातळ केले आणि चवीनुसार मीठ घातलं आहे। आता हे पीठ ना चांगलं मिक्स करून घेते। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने ना मी पीठ थोडंसं पातळ करून घेतलं आहे, खूप जास्त नाही। इडल्या बनवण्यासाठी मी असंच पद्धतीचं पीठ वापरते, खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही। आता इडलीचं भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि इडलीची ही जी भांडे आहेत त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी पीठ घालून घेते हे। आणि ह्याच्यामध्ये ना मी सोडा वापरला नाही अजिबात, तुम्हाला जर वापरायचं असेल ना तुम्ही अवश्य वापरू शकता, पण बिना सोड्याच्या इडल्या खूप मस्त अशा होतात, मऊसूद अगदी जाळीदार अशा इडल्या तयार होतात। तर सगळ्या इडल्यांच्या पिठामध्ये मी हे भांड्यांमध्ये इडलीचं पीठ घातलं आहे आणि पाणी उकळायला ठेवलं होतं। तर आता इथं मी इडल्या शिजाय घातलेत। आता एक 10 ते 12 मिनटामध्ये मध्यम गॅसवरती ह्या इडल्या अगदी मस्त तयार होतील शिजून। आता इथं बघू शकता मी जे प्रमाण घेतलं होतं, म्हणजे 4 वाट्या तांदूळ, 2 वाटी उडीद डाळ, पाव वाटी चणा डाळ आणि 1 चमचा मेथीदाणे घेतलं होतं। तर याचं एवढं पीठ झालेलं आहे। तर मी 2 पातेल्यामध्ये हे पीठ भरून ठेवलं होतं। तर इथं बघू शकता दोन्हीही पातेल्यांमधलं पीठ खूप मस्त असं फुगलं आहे, छान असं फुलून आलेलं आहे। आणि काय होतं इडलीचं पीठ जेव्हा आपण जास्तीचं करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ना मीठ घालायचं नाही, मीठ जर घातलं तर ते पीठ जास्त दिवस राहत नाही। तुम्हाला जेव्हा वापरायचे तेवढंच तुम्ही काढून राहिलेलं पीठ तुम्ही बिन मीठ टाकताच ठेवू शकता, म्हणजे ते पीठ आपल्याला मस्त असं 8 दिवस तरी वापरायला येतं। तर आता इथं बघू शकता एक 10-12 मिनटानंतर इडल्या मस्त अशा फुगलेल्या आहेत आणि इडल्या शिजलेत। तर मी एका साईडला इथे डोसेसुद्धा करायला घेते। तर तवा आधी छान गरम करून घेतला आहे आणि थोडंसं मी इथं तेल टाकलेलं आहे तव्यावरती आणि आता ह्याच्यावरती पाण्याचा हापका मारते आणि कपड्यानं स्वच्छ असा तवा मी व्यवस्थित पुसून घेते। तर बघू शकता अशा पद्धतीनं आता मी इथं नॉनस्टिकचा तवा कुठलाही वापरत नाही, जो मी चपातीसाठी तवा वापरते ना त्याच्यामध्येच मी डोसे बनवते। डोसे उलटायची सुद्धा गरज पडत नाही, अगदी सहज पटकन निघून जातात। तर इथं बघू शकता मस्त तवा भरून मी इथं डोसा केलेला आहे आणि आता ह्याच्यावरती ना थोडंसं मी तेल घालणार आहे। आता इथं मध्यम गॅसवरती हा डोसा छान कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकाल आता इथं डोसा उलटण्याची सुद्धा गरज नाही, आपल्या मनाने हा डोसा तव्यापासून वेगळा होतो। तर बघू शकता किती मस्त इथं डोसे तयार झालेले आहेत आणि छान कुरकुरीत असे डोसे तयार होतात। तर एकाच पिठापासून आपण कितीतरी पदार्थ बनवू शकतो इडलीचे। आणि तुम्ही इथं चणा डाळ वापरली त्याच्यामुळे या डोशाला रंग बघा किती मस्त आला आहे आणि छान कुरकुरीतपणा पण आलेला आहे। तर मस्त इथं असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे, तर बघू शकताय तुम्ही। आणि जाळी तर किती छान अशी पडलेली आहे। तर चला मी याच पद्धतीने अजूनसुद्धा डोसा करून घेते। तर पहिल्या डोशालाच मी तेल आणि पाण्याने तवा ही करून पुसून घेतला होता, परतच्या डोशांना मी अजिबातही काय वापरलं नाही, डायरेक्ट मी पीठ तव्यावरती घातलेलं आहे आणि इथं छान असे डोसे तयार झालेले आहेत। तर बघू शकता हा दुसरा डोसा पण अगदी पटकन असा निघाला आहे, तव्यापासून पटकन डोसे वेगळे होतात तर इथं बघू शकता छान डोसा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने मी डोसेसुद्धा तयार केलेत आणि इडली मी थंड करायला ठेवली होती। तर आता इथं इडलीसुद्धा चांगली थंड झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी इडली तयार झालेली आहे। आता ह्या इडल्या मी काढून घेते। तर प्रमाण आपण व्यवस्थित वापरलं ना तर आपल्या इडलीचं पीठसुद्धा छान असं तयार होतं। तर इडलीचं पीठ तुम्हाला छान 8 दिवस टिकवायचं असेल ना तर एक तर त्याच्यामध्ये मीठ न घालता ते पीठ झाकून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून द्या, मीठ घातलेलं पीठ जास्त दिवस टिकत नाही। तर इथं बघू शकता मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आहेत। तर चला आता यासोबत खाण्यासाठी मी चटणी करते। तर ओला नारळ घेतलेला आहे आणि त्याचे असे काप करून घेतलेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर हे
ओला नारळ, त्याच्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या तिखट अशा घातलेल्या आहेत, 2-3 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, 1 चमचा साखर घातली, मला आवडते म्हणून मी घालते, चव छान येते त्याने. त्यानंतर चवीनुसार इथं मीठ घातलेलं आहे. त्याचसोबत इथं मी 1 अर्धी वाटी पाणी घातलं आहे, म्हणजे जसं आपल्याला लागेल तसं पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये. त्यानंतर इथं हे फुटाण्याची डाळ 2 चमचे घातलेले, खूप चटणी अशी मस्त लागते त्याने. आता झाकण लावून ही चटणी अगदी बारीक अशी वाटून घेते. तर इथं चटणी तयार झाली आणि ह्याच्यामध्ये मला थोडंसं पाणी मिक्स करायचे, कारण खूपच घट्टसर आहे चटणी. तर बघू शकता, जितकी होईल तितकी बारीक वाटून घ्यायची चटणी, म्हणजे खूप चवीला मस्त लागते. आणि आता आम्हाला चटणीवरती फोडणी आवडत नाही, त्यासाठी मी इथं फोडणी नाही घालत, मी अशीच चटणी खायला घेते. आणि इथं बघू शकता आपली इडली, डोसा आणि चटणी तयार झालेली आहे. तुम्ही जर रेसिपी बघितली असेल, थोडी जरी तुम्हाला आवडली असेल, तर आपल्या रेसिपीला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनल शेअरसुद्धा करा आणि कमेंट करून जरूर सांगा. तर इथं बघू शकता मस्त इडली अशी जाळीदार मऊसूद अशी झालेली आहे. त्यासोबत खरपूस क्रिस्पी आणि मस्त जाळी पडलेले डोसेसुद्धा तयार झालेत. तर बाय.